माहित आहे का माहित आहे का माहित आहे का ओ ताई काकी मावशी ओ काका मामा ओ दादा ओ थांबा की अहो स्वतःसाठी नाही पण तुमच्या लेकरांबाळांसाठी तरी थांबा अहो देशात काय चाललंय आता मग भविष्याची तर काय सांगाल कथा अहो दादा सांगा की समजी व्यथा ऐकायचंय का बाय बाय ऐका मग नको तू सावध वाग मतदाना जाग मतदाना जाग फसू नको तू सावध वाग मतदाना जाग मतदाना जाग 15 लाख 15 लाख 15 लाख 15 लाख सिलेंडर हे घ्या दादा पैसे हे घ्या 100 रुपये का म्हणजे अहो तुम्ही बातमी नाही पाहिली का अहो न्यूज नाही पाहिली अहो पैसे कमी झालेत गॅसचे इलेक्शन आलं वय ते काय मला माहिती नाही चला मी जातो बाबा ब्रेकिंग न्यूज सिलेंडर मध्ये केले 100 रुपये कमी अशा चांगल्या बातमी बघण्यासाठी बघत राहा थापा न्यूज 100 रुपये कमी केलं म्हणतात अहो मी 400 रुपयाला सिलेंडर घ्यायचंय आणि यानं फार 1000 रुपये सिलेंडर केला आणि आता इलेक्शन आलंय म्हणून 100 रुपये कमी केलं म्हणतात 100 रुपयाची भीक देत आहे वय 15 लाख 15 लाख 15 लाख 15 लाख 15 लाख तिकडे 15 लाख 15 लाख 15 लाख 15 लाख ए रुपये अगं पाणी दे ग बाई लय थकलं बघ अहो या घ्या पाणी अहो काय झालं अगं बाई पेट्रोल एवढं महाग झालंय पगारात काही पुरत नाही म्हणून आपली गाडी लावून टाकली खालीच आणि चालत जातोय चालत येतोय बघ ठळक बातम्या आज आपल्या मोदी सरकारने 2 रुपयाने पेट्रोल स्वस्त केलंय मोदी सरकारनं 2 रुपयाने स्वस्त केलंय अरे 70 रुपयाचं पेट्रोल 80 90 100 110 केलं आणि आता इलेक्शनच्या समोर 2 रुपये कमी केलं हा तिकडं फसू नको तू सावध वाग मतदाना जाग मतदाना जाग फसू नको तू सावध वाग मतदाना जाग मतदाना जाग 15 लाख 15 लाख 15 लाख 15 लाख 15 लाख आमच्या पिकाला हमीभाव मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे ब्रेकिंग न्यूज शेतकरी रस्त्यावर कांदा ओतून सुरू केलं आंदोलन अरे शिरप्या अरे एवढं पाणी देऊन एवढं खत देऊन हे ऊसाचं पीक एवढं वाढवलं अरे त्याचा काय फायदा यार असं चढवताना बघत नाही रे अरे कांद्याला भाव नाही ऊसाला दर नाही आपल्यासारख्या शेतकऱ्यांच्या कुठल्याच पिकाला हमी भाव नाही अरे किती दिवस आपण डोळ्यात पाणी आणून आकाशाकडे बघत जगायचं का त्या रघ्यासारखं झाडाला लटकून मरायचं अरे भावड्या अरे असं मरायचं नाही आपल्या सोबत आहेत आपल्या सोबतीला आहे आता मरायचं नाही तर लढायचं लढायचं फसू नको तू सावध वाग मतदाना जाग मतदाना जाग फसू नको तू सावध वाग मतदाना जाग मतदाना जाग 15 लाख मिळणार पोरीचं लग्न करणार 15 लाख मिळणार वीर खेळणार 15 लाख मिळणार किराणा काढणार 15 लाख मिळणार हे घर बांधणार तिकडे घर बांधकाम चालू आहे 15 लाख 15 तिकडे जा दादा हा असं काय करतो रे अरे बाबा आपल्या इथं 14ला काय सांगितलं होतं सरकारनं की 15 लाख अकाउंटला येणार म्हणून या खुल्याला वाटतं खरंच तेव्हापासून नोकरी दिला सोडून आणि म्हणते 15 लाख येणार 15 लाख येणार त्याच्यामध्ये त्याचं घर गेलं नोकरी गेली सगळं गेलं असं येण्यागत फिरतंय तुझं काय झालं बा आयटी तुझं काम आहे ना अरे आयटी केली रे पण इंटरव्ह्यूला जातो पण जॉबच नाही लागत यार असं ब्रेकिंग न्यूज रेल्वे 10 लाख रोजगार निर्मितीचं लक्ष्य ऐकलं का रेल्वेमध्ये 10 लाखाचं नोकरीचं निर्मितीचं लक्ष्य आहे म्हणून ते जाऊ दे तुम्ही इंजिनिअरिंग केली ना अरे बाबा आयटी असं होतं इंजिनियर असो कोणाला नोकऱ्या नाही आता
आणि त्या रेल्वेमध्ये बी जागा नाही का माहिती का? अरे रेल्वे बी विकली, डोंगर विकले, जंगल विकली, कंपन्या ऐकल्या, बस डेपो विकलं, सगळं विकलं. कसं नोकरी मिळणार ना? कसं मिळणार पण ते माहिती नाही. पण हा जुमला आहे ना, हा सरकारी जुमला हा कोणाला स्वस्त नाही बघ. आणि कोण नाही म्हणतो बसू नको तू सावध वाग, मतदार जाग, मतदार जाग. बसू नको तू सावध वाग, मतदार जाग, मतदार जाग. तर हे होतं राजकीय जनजागृतीसाठी एक पथनाट्य डेमो. तुम्हाला जर का असे काही जनजागृतीचे कार्यक्रम, पथनाट्य किंवा इव्हेंट्स करायचे असतील तर नक्कीच तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करू शकता किंवा ईमेलद्वारे सुद्धा संपर्क करू शकता. आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा नक्कीच प्रयत्न करू. तोपर्यंत या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. चला, बाय.